साथियों, जय बल्लेवासी। ज्या ज्या महापुरुषांनी या देशामध्ये शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्या हिताची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपले प्राण पणाला लावले, त्या सर्व महापुरुष महानायकांना सर्वप्रथम वंदन करतो। बांधवांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन यात्रा निघत आहे आणि या परिवर्तन यात्रेचा फक्त एक मात्र उद्देश आहे की या देशातल्या सबंध बहुजन समाजाला जागृत करणे। कारण समस्या बांधवांनो आमच्या आहेत। समस्या कोणाच्या आहेत? तर इथल्या शेतकऱ्याच्या समस्या आहेत। शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही। आमच्या विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत आहे। याचं समस्याचं समाधान काय असेल? तर समस्या जे लोक निर्माण करत आहेत ते आमच्या समस्येचं समाधान करणार नाही। आमच्या समस्या जे निर्माण झालेल्या आहेत ते समस्या केवळ आणि केवळ ईव्हीएम मशीनमुळे निर्माण झालेल्या आहेत साथियो। आणि जोपर्यंत या देशामध्ये ईव्हीएम मशीन जिवंत असणार आहे तोपर्यंत आमच्या समस्या निर्माण असणार आहेत। आज वर्तमानामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, आमच्या महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, याचं सुद्धा कारण ईव्हीएम मशीन आहे। आमच्या शेतकऱ्याच्या समस्या असतील त्याचं सुद्धा कारण जर काही असेल तर ईव्हीएम मशीन आहे। इथं महिला सुरक्षित नाही, इथं विद्यार्थ्याची व्यवस्था नाही आहे, इथं कर्मचाऱ्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे। पण या सर्व समस्याचं जर काही कारण असेल तर बांधवांनो ते कारण केवळ आणि केवळ ईव्हीएम मशीन आहे। आम्ही या देशात पाहत आहोत दर 5 वर्षाला चुनाव होते आणि चुनावाच्या माध्यमातून दरवर्षी आमच्या समाजातले आमचेच भाऊ बंधू आमच्यासारखेच दिसणारे आमच्या समोर आमच्या मताच्या माध्यमातून सभागृहात जाऊन बसतात। पण तिथं गेल्यावर मात्र त्यांना ज्या वेळेस जांभळी येते त्याच वेळेस ते तोंड उघडतात। अशी परिस्थिती आहे। मात्र बांधवांनो, हे परिस्थिती जर आम्हाला बदलायची असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि या ईव्हीएम मशीनला फोडल्याशिवाय पर्याय नाही आहे। कारण या देशात सगळ्यात जास्त समस्या केवळ आणि केवळ बहुजन समाजाच्या आहेत। या देशात एससीची समस्या आहे, या देशात एसटीची समस्या आहे, या देशात ओबीसीची समस्या आहे। बांधवांनो, या देशात स्वातंत्र्य भेटून 78 वर्ष झाली, 78 वर्ष होऊन गेली, पण या देशात जे शासक लोक आहेत त्यांनी आजपर्यंत ओबीसी समाजाला मोडलं नाही। ज्यांना महापुरुष आमचे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संवैधानिक अधिकार दिलेला आहे की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी। 78 वर्ष झाली बांधवांनो, आजपर्यंत त्यांना त्यांचा अधिकार प्राप्त झाला नाही। आणि याला जिम्मेदार कोण आहे? तर या देशात जे शासक लोक आहेत, काँग्रेस आणि बीजेपी, हे केवळ एक मात्र दोन्ही पार्ट्या जिम्मेदार आहेत। आज सुद्धा त्यांचा अब्सोल्यूट कब्जा आहे देशावर। आम्ही पाहता दर 5 वर्षाला तेच लोक शासक बनत आहेत। आमचे लोक वोट मारण्यासाठी, आमचे लोक त्यांचा प्रचार करण्यासाठी, लोक त्यांचा जय जय करण्यासाठी आम्ही, आणि शासक बनण्यासाठी फक्त ते लोक। मित्रांनो, किती दिवस चालू द्यायचं? केव्हापर्यंत चालू द्यायचं आणि कुठपर्यंत चालवायचं? म्हणून या देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा निर्माण करण्यात आला आणि या हरामखोर लोकांना, या हरामखोर शासक चालवणाऱ्या लोकांना बहुजन मुक्ती पार्टी हा हिसाब विचारल्याशिवाय राहणार नाही, याची अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ की बहुजन मुक्ती पार्टी, जो आमच्या 78 वर्षात आमच्या बांधवांना यांनी समजून नाही दिलं, जोपर्यंत 78 वर्ष झाले, 78 वर्षात त्यांनी आम्हाला आमच्या हक्क अधिकार समजू दिले नाहीत बांधवांनो, आज आमचे हक्क अधिकार समाप्तीच्या मार्गावर आलेले आहेत। समाप्त आहेत, काहीच नाही आहे। जिल्हा पंचायतच्या शाळा बंद होत आहेत। आमचे शिक्षक लोक आहेत तिथं, त्यांना माहीत आहे, माहीत असून सांगत नाही आहेत। सांगण्याचा प्रयत्न करतात तर समाजाचा भेव लागते। आणि हे परिवर्तन यात्रा कशासाठी आहे? तर सबंध बहुजन समाजाला जागी करण्यासाठी आहे। कोणाला जागी करण्यासाठी आहे? तर सबंध बहुजन समाजाला। कारण समस्या बहुजन समाजाच्या आहेत। या देशात 18 पगड जातीच्या समस्या आहेत। आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, आज विद्यार्थ्याची व्यवस्था नाही आहे, आज शाळेवर पटसंख्या आहे पण मास्तर नाही आहेत। माझ्या गावात 60 पटसंख्या आणि 2च शिक्षक आहेत। आम्ही ज्यावेळेस त्या शिक्षकाला भेटतो तर त्यावेळेस ते सांगतात, भाऊ आपली संख्या चांगली आहे, आपल्याजवळ पटसंख्या सुद्धा आहे, पण आपल्याला शिक्षक भेटत नाही आहे। आम्ही त्यांना बोललो, मी स्वतः बोललो, म्हटलं सर आपण एक दिवस मोर्चा करू, आंदोलन करू, पण ते घाबरतात।
बांधवांनो, अशी आमची समस्या निर्माण झालेली आहे. आमच्या समाजात आम्ही दूर दूर लोक पाहतो, आमच्या समाजात बोलण्याची अवकात कोणामध्ये नाही आहे. ज्यावेळेस इलेक्शन येतात त्यावेळेस बाहेर येतात आणि मोठमोठ्या गोष्टी करतात, मोठमोठाले आश्वासनं देतात. किंवा मात्र ज्यावेळेस निवडून जातात, ज्यावेळेस सभागृहात बसतात, त्यावेळेस मात्र हिजळ्यापेक्षा बहिष्कार द्यायची अवकात होते. हिजळा तरी टाळी वाजवते, हिजळा तरी तुमच्या पुढे उभा राहते, पण हे नेते, हे MLA, हे MP फक्त 2 वर्षाचं काम करतात. ते बी त्याला जांभूळ येते तेव्हा उघडतात, तसं उघडण्याची त्याची अवकात नाही बांधवांनो. पण आज ही वेळ आलेली आहे, कारण आम्हाला आमच्या महापुरुषांनी फुले शाहू आंबेडकरांच्या संघर्षातून जे हक्क अधिकार मिळाले, काय ते हक्क अधिकार तसेच जाऊ द्यायचे? काय त्याचा संघर्ष असाच वाया जाऊ द्यायचा? काय त्यांनी केलेला त्याग, परिश्रम, बलिदान हे असंच वाया जाऊ द्यायचं? नाही मित्रांनो, हे वाया जाऊ देता कामा नये. तर याचसाठी या देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा निर्माण करण्यात आला आणि माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या माध्यमातून या देशभरामध्ये सबंध बहुजन समाजाची जागृती करण्यात येत आहे. येणारा वेळ हा तुमचा आणि आमचा असणार आहे. केवळ मात्र मेश्राम साहब आप संघर्ष करो, मेश्राम साहब आप संघर्ष करो, मेश्राम साहब आप संघर्ष करो, मेश्राम साहब आप संघर्ष करो. भारत मुक्ती मोर्चाचा, बहुजन क्रांती मोर्चाचा मेश्राम साहब आप संघर्ष करो, मेश्राम साहब आप संघर्ष करो. बोल 85, बोल 85. धन्यवाद. अशी आमची या देशामध्ये व्यवस्था झालेली आहे. हॉलच्या बाहेर जे काही कार्यकर्ता पदाधिकारी उभे असतील, थांबलेले असतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी अवघ्या 2 मिनिटात आतमध्ये यायचं आहे. आणि मी या ठिकाणी राम दिगर साहेब हे मंचकावर येऊन बसतील, गजानन दौड साहेब, राजकुमार काळे साहेब, श्याम अवचार साहेब, चंदन वानकडे साहेब, त्याच्यानंतर ॲडव्होकेट DT दंदी साहेब, मुक्ता गावडे मॅडम, विनोद शिरसाट आणि जंजाट साहेब आणि सुरवाडे सर यांनी स्टेजवर बसायचं आहे. कंटिन्यू करू शकतो. तर बांधवांनो, ह्या जे समस्या आमच्या निर्माण झालेल्या आहेत, हे समस्या केवळ आणि केवळ EVM मशीनमुळे झालेल्या आहेत. आणि हे EVM मशीन बाहेरच्या देशांनी ज्यांनी बनवली ते लोक त्याचा वापर करत नाहीत. आणि आमच्या देशात यांची अवकात नाही बनवण्याची, पण हे वापर करण्यात माहीर आहे. मग हे किती दिवस चालवायचं? तर हे याचा अंत झाल्याशिवाय आम्हाला बहुजन समाजाला हक्क अधिकार मिळणार नाही. म्हणून मी या मंचावरून जाहीर आवाहन करतो, मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जाहीर आवाहन करतो, येणाऱ्या काळामध्ये या मशिनीला फोडण्याचं काम अगर कोणी करत असेल या देशामध्ये, तर ते केवळ आणि केवळ बहुजन मुक्ती पार्टी करेल. एवढंच बोलतो, थांबतो. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद.